पूर्वी कसं सरोगेट होतं, आता मला वाटतं ते अलाउड नाही आहे ना. सरोगेसी अलाउड आहे. अच्छा. हो, सरोगेसी अलाउड आहे. त्याच्यासाठी पण लॉ आलेला आहे योग्य तो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण प्रॉपर लिगल वर्क केलं जातं आणि ठराविक सेंटर्सनाच परमिशन्स दिलेले आहेत. आता त्यावरती काम चालू आहे गव्हर्नमेंटचं. गव्हर्नमेंट ह्या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे थँक्स टू गव्हर्नमेंट की लाईक ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काटेकोरपणे बघता आहेत. ज्याच्यामध्ये पूर्वी असं होत होतं की लाईक सरोगेट मदर्स आणि डोनर्स वगैरे जे असतात त्यांचं एक्सप्लॉयटेशन होत होतं. तर ह्या गोष्टी आता बऱ्याच बंद झालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर तिच्या युट्रसमध्ये नाही एम्ब्रिओ वाढवता आला तर कोण सरोगेट ती निवडू शकते? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर एक क्लोज रिलेटिव्ह वगैरे जर असतील, नोन टू असतील, तेच सरोगेट घेतले जातात आणि ते पण त्यांचं जर कन्सेंट असेल, प्रॉपर कन्सेंट असेल, तर आपण नक्कीच त्या कपलसाठी त्या सरोगेट मदरचा वापर करू शकतो. मग कायदा काय सांगतो? ते जिचा एम्ब्रिओ आहे तिचंच असतं, ते तिचंच असतं. हो, म्हणजे बाळ हे जे असतं, जो एम्ब्रिओ असतो हा त्या इंटेंडिंग कपलचाच असतो. फक्त जे युटरस जे आहे हे सरोगेट मदरचं वापरलं जातं. तिचा त्याच्यामध्ये काही बाकी गॅमिट्स तिचे वापरले जात नाही. तिचं फक्त युटरस वापरलं जातं, जे बाळ 9 महिने तिच्या पोटामध्ये गर्भामध्ये ते वाढतं. म्हणजे कायद्याने जरी तिच्या ते युट्रसमध्ये वाढलं तरी ते मूल कायद्याने त्या जोडप्याचंच आहे आणि याच्यामध्ये कुठेही पैशाचं देवाणघेवाण नसतं. म्हणजे लाईक आता ती सरोगेट मदर जी आहे ती स्वतः तयार झालेली आहे ह्या गोष्टीसाठी. सो एक काळ होता की लाईक कमर्शियली हे सगळं केलं जात होतं. म्हणजे सरोगेट मदर होण्यासाठी तिला पैसे मिळत होते, पण त्यामध्ये एक्सप्लॉयटेशन्स होत होते. पण आता गव्हर्नमेंटने असं कायदा केल्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आलेल्या आहेत. मी थोडेसे काही प्रश्न विचारते की जे सगळ्यांना पडतात. हो हो. अशी एक सवय जी पुरुषांनी लगेच सोडली पाहिजे. स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्या गोष्टी आहेत, हे नक्कीच त्यांनी अगोदर म्हणजे आत्ताच्या आत्ता त्यांनी बंद केले पाहिजेत. PCOS असलं तर बाळ होऊ शकतं का? नक्की होऊ शकतं. योग्य ट्रीटमेंट जर केली तर नक्कीच होऊ शकतं आणि त्याच्यासाठी IVFच केलं पाहिजे असं काही नाही आहे. कारण आमच्याकडे असं काही एक पेशंट आलेली होती जी PCO होती आणि ती दोघं टेस्ट ट्यूब बेबीसाठीच आलेले होते, IVF ट्रीटमेंटसाठीच आलेले होते. पण मग त्यांना आम्ही व्यवस्थित ट्रीट केलं, त्यांना काउन्सिल केलं की लाईक तुम्हाला IVFची गरज लागणार नाही आणि नॅचरली त्यांना राहून गेलं. पुरुषांचं जर वय वाढलं तर फर्टिलिटी कमी होते, हे खरं आहे का? काही प्रमाणामध्ये नक्कीच होते. स्पर्म काउंट कमी करणाऱ्या 3 सवयी. अगेन द सेम थिंग की लाईक स्मोकिंग, ड्रिंकिंग, बॅड फूड हॅबिट्स आणि आळसपणा जो बरेचसे पुरुष हल्ली एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे होतं ह्या सगळ्या गोष्टी. 35 नंतर स्त्रियांनी एग फ्रीजिंग करणं सेफ आहे का? नक्कीच सेफ आहे, पण जर का योग्य वेळामध्ये त्याच्या अगोदर जर येऊ शकल्या आणि फ्रीज केलं तर त्यांचे एग्सची क्वालिटी जी असेल ती फारच हेल्दी असेल आणि त्याच्यामुळे जेनेटिकली नॉर्मल बेबी होण्याचे चान्सेस फारच चांगले असतात. 35 नंतर केलेले जे एग्स असतात ते जेनेटिकली किती नॉर्मल असेल, किती हेल्दी असेल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. पुरुषांनी स्पर्म्स कधी फ्रीज करावेत? आता बरेचसे पेशंट असे पण असतात की लाईक जे कॅन्सर अफेक्टेड असतात, त्यांची काही ट्रीटमेंट वगैरे असते, तर असे पेशंट ट्रीटमेंटला जायच्या अगोदर आमच्याकडे त्यांचे स्पर्म्स वगैरे फ्रीज करून ठेवतात. काही ज्यांना की लग्न लवकर नाही करायचं असं, फार उशिरा लग्न करायचं असं, असे पण काही पुरुष आहेत जे फ्रीज करतात आमच्याकडे.
काही असतात जे असेच कधीतरी असे आलेले असतात की नाही, मला माझं सिमेन ॲनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, माझं कसे आहेत, चांगले आहेत का? हो, चांगले आहेत. मग मी फ्रीज करू शकतो का? तर अशी काही असतात पुरुष जे फ्रीज करून ठेवतात, पण मग ते कुठेतरी त्यांना फ्युचरमध्ये त्याचा नक्कीच वापर होऊन जातो. मग कुठल्या वयानंतर पुरुषांमधले जे स्पर्म्सची क्वालिटी किंवा मोटिलिटी कमी होते? असं काही स्पेसिफिक नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली बघायला गेलं तर अगदी 25मधला माणूस, पुरुषही, त्याची स्पर्म क्वालिटी पण खराब होऊ शकते त्याच्या बॅड हॅबिट्समुळे, ऑर एल्स त्याचं काही जेनेटिकल काही प्रॉब्लेम्स असेल, काही त्यामध्ये आजार असेल, तरी पण नक्कीच ते स्पर्म खराब होऊ शकतात. आणि ॲडव्हान्स एजमध्ये तर नक्कीच त्याची क्वालिटी थोडीशी खराब होऊन जाते. अजून एक असा प्रश्न आहे की रोज जिम करण्याने पुरुषांची फर्टिलिटी वाढते का? असं बिलकुल काहीच नाही आहे. असं कुठे म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये, पुरुषांमध्ये ही एक समज आहे की मी तर जिमिंग करतो, माझी चांगली पर्सनॅलिटी आहे, तर माझ्या सिमेन सॅम्पलला कधीच काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. असं काही नसतं. इनफॅक्ट आमच्याकडे असे बरेचसे कपल आलेले आहेत जे जिम ट्रेनर आहेत आणि त्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, आणि असं आम्हाला आढळलेलं आहे की त्यांचं सिमेन सॅम्पल फार पुअर आहे. मे बी स्टिरॉइड्स किंवा काही हॉर्मोन इंजेक्शनमुळे असतील. डेफिनेटली त्याच्यामुळे पण बराच फरक पडतो. आता एक शेवटचं, तुम्ही आपल्या तरुण मुला-मुलींना, आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? हेच की बॅड हॅबिट्स करू नका. म्हणजे बॅड हॅबिट्स म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल आता बरेचसे फिमेल्स पण ड्रिंक्स सहजपणे करायला लागलेले आहेत, स्मोकिंग करायला लागलेले आहेत. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतं की लाईक आमचे कलिग्स जे आहेत, बराचसा स्ट्रेस आहे आम्हाला, आणि त्याच्यामुळे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे करणं योग्य आहे. म्हणजे आम्हाला त्याने एक चांगला बूस्ट मिळतो, कामाला एक गती मिळते वगैरे. तर ह्या गोष्टींमध्ये पडू नका. योग्य वयामध्ये लग्न करा. योग्य वयामध्ये जर तुम्हाला फॅमिली करायची आहे तर योग्य वयामध्येच ह्या गोष्टी झाल्या तर कधीही चांगलं आहे. तुम्हाला IVF ट्रीटमेंटकडे जायची गरजही लागणार नाही, कदाचित तेवढा खर्चही करायची गरज लागणार नाही. संदीपजी, आज तुम्ही इकडे आलात आणि बऱ्याचशा इन्फर्टिलिटीचे गैरसमज तुम्ही दूर केले, बरीचशी छान माहिती दिली आपल्या प्रेक्षकांना. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.